नमस्कार, माझे नाव तेजस्विनी रंगराव पाटील, राहणार आयनी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। आज मी तुमच्याजवळ सादर करते माझी स्वरचित कविता, जिचं नाव आहे आई तेव्हा मला त्रास होतो। डोळे भरून आले होते माहेरचा उंबरठा ओलांडताना, डोळे भरून आले होते माहेरचा उंबरठा ओलांडताना, ज्यांनी जग दाखवलं त्यांनाच सोडून जाताना। तसं लहानपणीच कळलं होतं की मी परक्याचं धन होते। आई, तसं लहानपणीच कळलं होतं की मी परक्याचं धन होते। बाबांसाठी कितीही लहान आणि आईची कितीही लाडकी असले तरी सासरीही मी जाणारच होते। आई, त्यांचं घर पुढं चालावं म्हणून आपण आपल्या नात्यात दुरावा आणतो। आई, त्यांचं घर पुढं चालावं म्हणून आपण आपल्या नात्यात दुरावा आणतो आणि तरीही यांना मी परकी वाटते, याचाच मला त्रास होतो। सूर्य उगवण्याआधीच आई इथे तुझ्या लेकीची पहाट होते। सूर्य उगवण्याआधीच आई इथे तुझ्या लेकीची पहाट होते। सासूबाईंना तेवढीच विश्रांती म्हणून सगळ्या कामांची आवरावर करते। स्वतःकडे दुर्लक्ष करून आधी घरातल्यांना काय हवं नको ते बघते। स्वतःकडे दुर्लक्ष करून आधी घरातल्यांना काय हवं नको ते बघते। कोणीतरी दोन शब्द प्रेमाने बोलावेत एवढीच काही ती अपेक्षा असते। सासरा अन पोरांच्या मागे माझा सारा दिवस निघून जातो। सासरा अन पोरांच्या मागे माझा सारा दिवस निघून जातो आणि तरीही यांना मी परकी वाटते, याचाच मला त्रास होतो। माझ्याकडून चुकून झालेल्या चुकीचंही मला खूप ऐकून घ्यावं लागतं। माझ्याकडून चुकून झालेल्या चुकीचंही मला खूप ऐकून घ्यावं लागतं आणि चूक जरी त्यांची असेल तरी त्याचं खापरही माझ्यावरच फोडलं जातं। आई, ज्याच्यासाठी सगळं सोडून मी इथं आले त्यावेळेस तोही गप्प बसतो। आई, ज्याच्यासाठी सगळं सोडून मी इथं आले त्यावेळेस तोही गप्प बसतो आणि याचाच मला त्रास होतो। अगं, दरवर्षी ज्याच्यासाठी मी त्या वडाला फेऱ्या घालते ना, जेव्हा तोच वरून मला लाता बुक्क्याने मारतो तेव्हा माझं अर्ध आयुष्य तिथंच संपतं। आई, वाटतं उठावं आणि जाऊन जीव द्यावा कुठेतरी, पण त्या लेकरांकडे बघून मी सगळं मागं टाकते। आई, यांचं सगळं मागे टाकून टाकून जीव माझा थकतो। आई, यांचं सगळं मागे टाकून टाकून जीव माझा थकतो आणि तरीही यांना मी परकी वाटते, याचाच मला त्रास होतो। आणि तरीही यांना मी परकी वाटते, याचाच मला त्रास होतो। धन्यवाद।